पुण्यात खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येते आणि यावेळी पोलिसांच्या वतीने आंदोलकांची धरपकड सुरू आहे। हे थेट दृश्य आपण पुण्यातून बघतोय। पुणे महानगरपालिका मेट्रो स्टेशनवर खरं तर कार्यकर्ता आंदोलन करतात आणि यावेळी पोलिसांच्या वतीने धरपकड आंदोलकांची सुरू आहे। पुणे महानगरपालिका मेट्रो स्टेशनवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खरं तर आंदोलन करण्यात येत होते। यावेळी खरं तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळते आणि यावेळी पोलिसांच्या वतीने आंदोलकांची धरपकड सध्या सुरू आहे। खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे कार्यकर्ता आहेत ते यावेळी खरं तर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्याच्यानंतर पोलिसांच्या वतीने धरपकड आंदोलकांची सुरू आहे। पुण्यात शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। पुणे महानगरपालिका मेट्रो स्टेशनवर आंदोलन करण्यात आले। राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। अचानक आंदोलन केल्याने परिसरात गोंधळ पाहायला मिळालाय। मेट्रो मार्गावर आंदोलन केल्याने मेट्रो सेवा देखील खोळंबल्याचे चित्र आहे। तब्बल 1.5 तास मेट्रो रखडलेली आहे आणि याच दरम्यान आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे। यावेळी पोलीस आता आंदोलकांना आपल्या ताब्यात घेत आहेत आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये जुंपल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। थेट दृश्य पुण्यातून आपण बघतोय। लोकशाहीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह दृश्य। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत जे आंदोलन करत होते त्या आंदोलकांना यावेळी पोलीस आपल्या ताब्यात घेत आहेत। अतिशय आक्रमक झाले होते आंदोलक आणि त्यानंतर पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात येते। पुणे महानगरपालिका मेट्रो स्टेशनवर या कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आणि राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याची मागणी खरं तर आंदोलकांची होती आणि अचानक आंदोलन केल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला। मेट्रो मार्गावर आंदोलन केल्याने मेट्रो सेवा देखील खोळंबली आणि गेल्या 1.5 तासापासून मेट्रो रखडल्याचं चित्र आहे आणि त्याच्यानंतर पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे। सध्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना या आंदोलकांना आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। धरपकड आपण लोकशाहीच्या माध्यमातून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।